आदमापूर इथल्या श्री बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या चर्चेबाबत गुरुमाऊली कृष्णा डोणे महाराज यांनी महत्त्वाचं विधान करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। बाळूमामांच्या दरबारातील सुतळीच्या तोड्यालाही कोणी हात लावू शकत नाही, त्यामुळे इतका मोठा भ्रष्टाचार झाला असावा असं वाटत नाही, असं म्हणत कृष्णा डोणे महाराजांनी स्पष्टीकरण दिलंय। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं वाघापूर इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री विठ्ठल बिरदेव आणि श्री हालसिद्धनाथ यांच्या दरबारात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पहाटे अभिषेक, पाद्यपूजन, नामस्मरण, जप, ध्यान, आरती, भजन, धनगरी ओव्या आणि महाप्रसाद अशा भक्तिमय वातावरणात दिवसभर झालेल्या कार्यक्रमात भाविक सहभागी झाले। यावेळी काढण्यात आलेल्या पारंपरिक मिरवणुकीमध्ये घोडे, हरण्या, बैल हे विशेष आकर्षण ठरलं। त्यामुळं एकूणच गुरुपौर्णिमेला परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं। दरम्यान आदमापूर इथल्या बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये कथित भ्रष्टाचाराच्या चर्चेबाबत कृष्णा डोणे महाराजांनी बाळूमामांच्या दरबारात भ्रष्टाचार होणं शक्य नसल्याचं सांगितलं। या देवाचा महिमा तुम्ही जाणता आहात। या देवाचा महिमा 7 समुद्रापार जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेला आहे। हा देव न्याय निवाडा करणार आहे। मला खात्री आहे की आमच्या देवस्थानामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा, आता मीडियाला मीही बघतोय, आम्ही वाचतोय, पण मला वाटतंय, मला खात्री वाटते की अशा कुठल्याही प्रकारचा एकही रुपयाचा घोटाळा झालेला नसावा, आणि तो नाहीच आहे। कारण मामा स्वतः म्हणतात, अरे रांडच्या हो, माझ्या सुतळीला सुद्धा हात लावायची ताकद कुणाच्यात नाही, आणि रुपया खायची काय हिंमत। माझा देव लय इंगोळ आहे, खैराचा इंगोळ आहे। ज्याला हाय त्याला हाय, ज्याला समजला त्याला समजला। आणि मामा म्हणतात, ज्याला मी हाय त्याला मी आहेच, आणि ज्याला नाही त्याला नाही। ज्याने 1 रुपया खाल्ला त्याचे 10 रुपये वसूल केल्याशिवाय मामा राहणार नाहीत। दरम्यान गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं कृष्णा डोणे महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी गर्दी केली होती। तसंच महाप्रसादाचा लाभ त्यांनी घेतला। त्याचबरोबर या ठिकाणी आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरालाही रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग दिला। या कार्यक्रमाला डोणे महाराजांचे चिरंजीव बाळू महाराज आणि राजवीर कृष्णा डोणे यांच्यासह मान्यवर आणि भाविक उपस्थित होते।